बँकेबद्दल आपल्या जे पण काही आहे तुझ्या मनात भैया बोल. खरं भैया बोल. मन बडबड तू बोल पहिल्यांदा. ऍक्च्युली काम करत असताना ते 2023ला मी जॉईन केलं होतं ऑगस्टमध्ये. त्यामध्ये सरांचा पण खूप म्हणजे सपोर्ट होता. साकेत सरांचा ऑब्विसली होता, ते सगळ्यांना माहिती आहे. आणि थोडंसं PIP वर विषयी सुद्धा मी बोलेल. ते PIP ऍक्च्युली ते मागच्या फायनान्शियल इयरच्या बेसिसवर होता. तर आता PIP येणं हे काही रिलेव्हंट नव्हतं आमच्यासाठी. बरोबर आहे. मला पण माझा पण तो कन्सर्न आहे. हे करत असताना मला वाटलं करावं म्हणून, पण कुठेतरी बॅक ऑफ द माइंड थोडंसं असं वाटलं की बाबा ठीक आहे आता मूव ऑन करायला पाहिजे. आणि तुमचा सरांचा पण खूप सपोर्ट होता. सरांनी ते नाही का शिकडी लागे चमचम विद्याही गम गम त्या प्रकारे सुमित सरांचं पण होतं. त्यांनी बरंच जिथं गरज होती तिथं त्यांनी म्हणजे छडी पण घेतली आणि जिथं त्यावेळेस त्यांनी समजून पण सांगितलं. आणि ऑब्विसली अभित सर, आशिष सर यांचं पण सपोर्ट होतं. कुठल्याही रिक्वेस्ट वगैरे लवकर करत नव्हते. सपोर्ट वगैरे करत होते. साकेत सरांचं पण खूप सपोर्ट होतं. सुमित सरांचं पण त्यांनी थोडंसं ऑपरेशन मध्ये कुठं काय करायचं तुमचं पुढे पण भविष्यात तुम्ही तुला माहिती आहे सगळं करू शकता. करंट अकाउंटचं बरंच त्यांनी सांगितलं. आणि किट दे. हा अक्षय दादा, अक्षय दादा हो द्या ना 2 मिनिटं. हा अक्षय रिटर्न करून भावना व्यक्त करू अक्षय पटापट. सगळ्यांनी 2 मिनिटं लक्ष द्या. माझी जर्नी खूप चांगली राहिली. सगळ्यात पहिले मित्र माझे होते अभिजित सर. अरे वा. त्यांच्याशी माझी बॉन्डिंग होते. ऑलमोस्ट सगळ्यांची चांगली राहिली. खूप साऱ्या गोष्टी शिकायला भेटल्या नवीन. आणि खूपसा बिझनेस कसा ॲक्वायर करायचा. जर आमची PIP जर एकच हे रे किंवा PIP आम्हाला त्यावरच फक्त आमचं नाराज राहील. बाकी काही नाही. बाकीचे सगळे चांगले होते. स्टाफ चांगला होता. 1.5 वर्ष कसं गेलं काही कळलं.